भारत माता की। अरे युवा आहे हात वरती नाही होत। अरे तुम्ही तर 80 वर्षापेक्षा जास्त वयाचे जागात। भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की। या मंचावर उपस्थित जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा श्रीमती संध्याताई गुरनुगे, युवा मित्र परिवाराचे अध्यक्ष श्री वंश बोबाटे, आयोजक प्रशांतजी बोबाटे, श्री चंद्रकांतजी अष्टनकर, श्री प्रवीण मोहर्गे, पूजाताई डोहने, प्रियंकाताई नरमगवार, विद्याताई बोबाटे, जिल्हा अध्यक्ष युवा वारियर सोहम बुटगे, श्री जगदीशजी बांगरे, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर व या मित्र परिवार संमेलनात उपस्थित माझ्या सर्व सळसळत्या रक्ताच्या धडकत्या हृदयाच्या युवा मित्रांनो, मान्यवर बंधूंनो, मान्यवर भगिनींनो, मी या सर्व युवा मित्र परिवारांना धन्यवाद देतो। वंश बोबाटे व त्यांच्या सहकारी मित्रांनी मला प्रेमाने निमंत्रण दिलं व अतिशय जोरदार जोशपूर्ण स्वागत केलं। आता मूळ नगरामध्ये धानासोबत फुलांचीही मोठी शेती होत असावी इतक्या पुष्पवृष्टीने त्यांनी माझं स्वागत केलं, त्याबद्दल धन्यवाद। हे खरं आहे की देशाचा आधार युवा आहे। विश्वगौरव देशगौरव नरेंद्र मोदीजी 15 ऑगस्ट 2047 जेव्हा आमच्या स्वातंत्र्याची शताब्दी होईल, या जगामध्ये कोणत्याही जातीचा, धर्माचा, रंगाचा, वंशाचा, देशाचा नागरिक असेल, 15 ऑगस्ट 2047 भारताच्या तिरंग्याला त्यांनी आपल्या देशातून नमन करावं, इतका शक्तिशाली देश व्हावा हा संकल्प केलाय। या संकल्पाला पूर्ण करण्याची जबाबदारी हे तुमच्यावर आहे, तरुणांवर आहे। 2024 मध्ये ज्याचं वय हे 24, 25, 26, 27 असेल, पुढच्या 25 वर्षामध्ये आपल्या आचरणाने, कृतीने 15 ऑगस्ट 2047 शताब्दी महोत्सव हा जानदार शानदार होईल याचा प्रयत्न आणि त्याचा संकल्प म्हणजे खरं तर युवा संमेलन। 21व्या शतकात मला जर कोणी विचारलं की 21व्या शतकामधली सर्वात मोठी चुनौती काय, आव्हान काय, तर 21व्या शतकातलं आव्हान आहे की आम्ही सर्वांनी व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेतली आहे। फेसबुक नावाच्या महाविद्यालयात आपलं शिक्षण सुरू झालं आहे। मी मधात एकदा हिशोब केला की महाराष्ट्रामध्ये जेवढे स्मार्ट मोबाईल आहे त्यांनी 1 तास मोबाईलवर खर्च केला तर या राज्याचं किती नुकसान होतं, 41,300 कोटी रुपयाचं नुकसान होतं। हा 1 तास 2 तास जो स्मार्टफोन मध्ये आपण वापरतो तो जर देश हितासाठी, शैक्षणिक हितासाठी, परिवार हितासाठी, समाज हितासाठी असेल तर निश्चितपणे माझा विश्वास आहे की 2047चा 15 ऑगस्ट हा गौरवशाली असेल, याबद्दल माझ्या मनात शंका नाही। खरं तर आपण बघा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती भेट दिली। मी तर राज्याभिषेकाच्या निमित्ताने हे माझं सौभाग्य आहे की चंद्रपूरचा एक नागरिक म्हणून, मूळचा विधानसभेचा प्रतिनिधी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची सेवा करण्याची, त्यांचा विचार
हा जनाजनाच्या मनामनापर्यंत पोहोचवण्याची संधी आली. आणि हे खरंच आहे, आयुष्यात निवडणुका येतील जातील, जिंकेल हारेल, पण माझ्या दृष्टीने तो आनंदाचा क्षण होता जेव्हा अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण आजपर्यंत कोणताही छोटा मध्यम मोठा नेता हटवू शकला नाही. छत्रपतींना वाटलं की हे काम माझ्याच हातून झालं पाहिजे, अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण हटवावं. हे 29 जुलै 1953 पासून हजारो शिवभक्ताची मागणी होती, पण त्यासाठी मला सांस्कृतिक कार्यमंत्री व्हावं लागलं आणि अतिक्रमण हटवण्याचं सौभाग्य मला. श्रीशैलम हे ज्योतिर्लिंग आहे, पण श्रीशैलम मधलं आपल्याला कदाचित या गोष्टीची माहिती नसेल की छत्रपती शिवाजी महाराज हे तपश्चर्या करण्यासाठी श्रीशैलमच्या गावल घनदाट जंगलात, ते वाघाचं जंगल, पण छत्रपती शिवाजी महाराज तो शेर से भी आगे थे. आणि तिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी तपश्चर्या केली. छत्रपतींच्या हृदयामध्ये द्वंद्व होत की आमचे लोक स्वाभिमान गहाण ठेवून या मुघलांची, त्या आदिलशहाची चाकरी का करतात. जवळचे नातेवाईक चाकरी करताना बघायचं. छत्रपती मा जिजाऊनी तर छत्रपतींना रामायण आणि महाभारताच्या कथा, वीरतेच्या कथा सांगितल्या. मुलगा कसा घडवायचा असतो हे आपण मा जिजाऊकडून शिकतो. आणि मा जिजाऊनी छत्रपतींना घडवल्यावर मनात तर द्वंद्व होत. तपश्चर्येला कावलच्या जंगलात गेलं. पण मी सौभाग्यशाली आहे की आजपर्यंत जे कोणाला शक्य झालं नाही, तुमच्यापैकी कोणी श्रीशैलम गेला तर श्रीशैलमच्या ज्योतिर्लिंगाच्या समोर, कारण शिवाजी महाराज महादेव भक्त होते आणि मीही महादेव भक्त आहे. जेव्हा मी तिथं गेलो आणि तिथं छत्रपती शिवाजी महाराजांची ही कथा ऐकली, छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य दिव्य मंदिर हे मी श्रीशैलमला उभं केलं. हजारो शिवभक्त भेट देतात. सुरुवात मंदिर पूर्णपणे बांधण्याची ही मी केली, हे माझं सौभाग्य आहे. लहानपणी कथा ऐकायचो आपण की अफजल खानाचा कोथळा छत्रपतींनी वाघनखांनी काढला. खूप प्रयत्न झाले. 1971 मध्ये प्रयत्न केले गेले, त्यानंतरही प्रयत्न केले गेले, पण वाघनख कुणी मोठ्या नेत्याला आणता आलं नाही. पण कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांना सेवा माझ्या हातूनच करून घ्यायची असेल, लंडनवरून ते वाघनख सुद्धा आणण्यामध्ये यश मला आलं. हा माझ्यासाठी आणि मूळ विधानसभेसाठी गौरवाचा विषय. जेव्हा राज्याभिषेक होणार होता तेव्हा राज्याभिषेकाच्या वेळी खरं तर पंडितांनी सांगितलं की 41 दिवसाच्या कार्यक्रमाची सुरुवात करावी लागेल. आणि त्या ठिकाणी प्रतापगड मध्ये असणाऱ्या भवानी मातेच्या मंदिराची पूजा करून दर्शन घेऊन राज्याभिषेकाच्या 41 दिवसाची सुरुवात करावी. छत्रपती महाराज प्रतापगड गेले, मा भवानीचं दर्शन घेतलं आणि मा भवानीच्या मस्तकावर रत्नजडित छत्र चढवलं, देवीला अर्पण केलं. नंतर मोगलांनी मंदिर तोडणे किंवा त्या ठिकाणचं सोनं चांदी हिरे माणिक मोती हे लुटण्याचं काम सुरू केलं आणि मा भवानीचं छत्र हे मोगल लुटून घेऊन गेले. त्यानंतर मा भवानीच्या मस्तकावर छत्र नव्हतं. पण मी सौभाग्यशाली आहे तुमच्या कृपेने, तुमच्या सदिच्छेने, तुमच्या शुभकामनेने की छत्रपती शिवाजी महाराजांनंतर ते छत्र अर्पण करण्याची संधी ही मला प्राप्त झाली. हा माझ्यासाठी अभिमानाचा विषय.
पाकिस्तानच्या सीमेवर आम्ही पुणेकर या संस्थेसोबत जेव्हा आम्ही आर्मी अधिकारी 1600 आर्मी अधिकारी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू तिथं उभा केला आणि त्या 1600 आर्मी अधिकाऱ्यांनी जय भवानी जय शिवाजीचा जय घोष केला. वातावरणामध्ये असणारी थंडी ऊर्जेमध्ये बदलली. पाकिस्तानच्या सीमेवर असणारा हा स्टॅच्यू 12 फुटाचा हातात तलवार पाकिस्तानच्या आतंकवाद्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची ती प्रतिकृती इशारा देत होती. दिलवर के लिए दिलदार है हम, दुश्मन के लिए तलवार है हम. छत्रपतींचा वारसा सांगणारे आम्ही आहोत. आज समाजामध्ये जाती जातीचं विष कागवणारे विषारी राजकीय नेते जन्माला आले. पहिल्यांदा आपण पुस्तकात ऐकायचो, पुस्तकात वाचायचो की विषारी साप असतो, विषारी विंचू असतो. पण धीरे धीरे विषारी साप विंचू यांचं विष कमी झालं, पण विषारी राजकीय नेत्यांची संख्या वाढली. तरुणांमध्ये भेद करायचा, मार्गदर्शन चुकीचं करायचं आणि तरुणांची दिशा ही बदलवण्याचा प्रयत्न करायचा. अशा विषारी राजकीय नेत्याच्या माध्यमातून 21व्या शतकामध्ये आपल्याला विकासाकडे, सब जाती समान है, मेरा देश महान है, या भावनेनी युवकांवर मोठी जबाबदारी आहे की हे सारे युवक आणि यासाठी ज्या सरकारी योजना आहे, खरं तर शैक्षणिक वातावरण बदलवण्याचा मी प्रयत्न केला. आपल्या जिल्ह्यामध्ये SNDT युनिव्हर्सिटी आणली. आज एक भव्य दिव्य युनिव्हर्सिटी होत आहे. स्किल सेंटर ITI, सोमनाथ मध्ये कृषी महाविद्यालय, या ठिकाणी अनेक संस्थांना मान्यता, कॉलेजला मान्यता. आता तर आपण ITI मॉडेल करतोय. स्वर्गीय सुषमा स्वराज कौशल्य विकासाचा कार्यक्रम सुरू केला. गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज आणलं, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणलं आणि आता पुढच्या टर्म मध्ये जर जनतेची सेवा करण्याची संधी जनतेने दिली तर सरकारी BMS कॉलेज, डेंटल कॉलेज आणि फिजिओथेरपी कॉलेज आणण्याचाही मी संकल्प केला. आज चंद्रपूरच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये टाटा ट्रस्टच्या CSR मधून आपण 263 कोटी रुपये दिले की माझ्या जिल्ह्यातला इंजिनियर होणारा तरुण हा ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीनी शिकला पाहिजे, त्याला जगाचा वेध घेण्याचं ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. गावागावाचे चित्र बदलले. आज मला आठवतं की एक जाम तुकुम नावाचं गाव होतं. सहज त्यांनी मला एकदा फोन केला, म्हणाला भाऊ आमच्या गावामध्ये फक्त तुम्ही 10 लाख रुपये निधी दिला. मी मनात विचार केला की प्रत्येक गावामध्ये मी विकासाचा निधी कधीच कमी पडू दिला नाही. आष्टनकर म्हणाले ते खरं आहे की जेव्हाही एखाद्याने निवेदन दिलं मी वेगाने पूर्ण व्हावं याचा प्रयत्न केला. मी इंगोगेंना सांगितलं की जाम तुकुंबला किती निधी दिला याची जरा आकडेवारी काढा, किती सभागृह झाले, किती रस्ते झाले. तुम्हाला आश्चर्य वाटेल की 4 कोटी 90 लाख रुपये हे एका गावात देण्याचं काम महाराष्ट्रात तुमच्या आशीर्वादाने करण्याचं मला यश आलं. आज तुम्ही मूल बघा, मूलचं चित्र बदल. मूल मध्ये आपण ऍडव्हान्स शाळा केली. खरं तर आता कृषी महाविद्यालय तिथं भरते, पण मूल मध्ये डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय असेल, आदिवासी हॉस्टेल असेल, इको पार्क असेल, जिम असेल, स्टेडियम असेल, जलतरण तलाव असेल, या ठिकाणी भव्य दिव्य सुंदर नाट्यगृह असेल, पंचायत समितीची इमारत असेल, तहसीलची इमारत असेल, वार्डा मधले 90% झालेले सिमेंट रस्ते असेल, गावातून जाणारा मेन रोडची सौंदर्यीकरण असेल किंवा मूल मध्ये इतर व्यवस्था करण्यासाठी माझा हातभार असेल. साधारणतः 49 काम मी पूर्ण केली. आठवडी बाजार सुद्धा उत्तम व्हावा मागणी केली की मी पैसे दिले आणि अजून काम पाईपलाईन मध्ये आहे. हे गाव सुंदर व्हा, या गावाचा अभिमान वाटावा. पण मला कधी कधी आश्चर्य वाटतं की मी विकासावर बोलतो आणि काही राजकीय नेते फक्त विष कागवण्यावर बोलतात. मी जेव्हा लोकसभेत उभा होतो मला काही लोकांनी सांगितलं की जातीच्या आधारावर आणि
आता जेव्हा ते फोन करतात भद्रावतीवरून वरोड्यावरून की आता आमचं कोणतंही काम होत नाही. खरं तर मी आर्णी विधानसभेत माझा पराभव झाला, मत कमी होती, पण मी शब्द दिला होता आर्णी विधानसभेत की मी सांस्कृतिक सभागृह केळापूर आणि घाटंजिगा देईल. मला सांगायला अभिमान होतो की निवडून आले आणि फुटी कवडी अजून दिली नाही, पण मी मात्र 15 कोटी रुपये दिले. मला एक कार्यकर्ता म्हणाला, भाऊ तुमचं सरकार आहे, जे निवडून गेले त्यांचं सरकार नाही. मी त्याला सांगितलं, अरे कन्नमवार सभागृह तर मी विरोधात होतो तेव्हा मी ओढून आणलं, सत्तेत असो अथवा नसो, जर आपल्याला योग्य पद्धतीने जनतेचा आवाज बुलंद करता आला तर त्यामध्ये यश येतं. भविष्यामध्ये माझ्याकडे काही विकासाची कामासोबत तरुणांचं भविष्य घडवण्याचे कार्यक्रम मी ठरवले. खरं तर मी ऍडव्हान्टेज चंद्रपूर घेतो, स्किल डेव्हलप करण्यासाठी आपण काम करतोय आणि या स्किल डेव्हलपमेंट सोबतच तुम्हाला सांगायला आनंद होतोय की मूग आणि पोंभुर्णीच्या मधात आपण 5,000 एकर मध्ये 40,000 कोटी रुपयाचं इन्व्हेस्टमेंट आणतोय. मी विश्वासाने सांगतो की मूळ पोंभुर्णा बगारशाचा कोणताही तरुण हा बाहेर जिल्ह्यामध्ये त्याला कामाला जावंच लागणार नाही. हजारो लोकांना संधी आहे आणि म्हणून मी ऍडव्हान्टेज चंद्रपूर घेतो. आज माननीय मुख्यमंत्र्यांनी माझा लाडका भाऊ योजना आणली. आम्ही जेव्हा माझी लाडकी बहीण योजना आणली, आज महाराष्ट्रामध्ये 1 ऑगस्ट मध्ये 1,60,00,000 महिलांना 1,500 रुपये म्हणजेच 2 महिन्याचे 3,000 रुपये खात्यात गेले. आता पुन्हा सप्टेंबर मध्ये 50 लाख अर्ज आले आणि साधारणतः 30 लाख अर्ज हे केवायसी व्हायची आहे म्हणून राहिले. म्हणजे साधारणतः 2,40,00,000 महिलांच्या खात्यात पैसे जाईल. पण काही लोकांचं पोट दुखायला लागलं, ते आमच्या बहिणींचा अपमान करायला लागले. आमचं सरकार आलं की म्हणे योजना बंद करू. अरे बाबा, तुझं सरकार येणारच नाही. एकदा कासव आणि सशाच्या शर्यतीमध्ये एकदा ससा हरला म्हणून काही कासव नेहमीच जिंकेल असं नाही. हा लोकसभेत नरेटिव्ह सेट केला. लोकसभेमध्ये खोटं आरक्षण आम्ही हटवणार असं लोकांना खोटं सांगितलं. पण आता खरं तुमच्या तोंडून निघालं जेव्हा अमेरिकेमध्ये काँग्रेसचे नेते गेले, तिथं म्हणाले आमचं काँग्रेसचं सरकार आलं तर आम्ही आरक्षण बंद करू, आणि मग त्याच्यावर थोप पॉलिश करत म्हणाले की समानता आल्यावर बंद करू. अरे जेव्हा समानता येईल तेव्हा सांगा ना, आज सांगायची आवश्यकता काय? लग्नच व्हायचं आहे आणि पोराच्या लग्नाच्या पत्रिका कोणी पहिले छापतात का? हे तर पहिलेच पत्रिका छापायला निघाले की समानता येणार. अरे आणाल तेव्हा आणार. तुम्ही आजपर्यंत 55 वर्ष सत्तेत होते, मग का 80 कोटी लोकांना धान्य दिलं नाही? का आयुष्यमान भारत योजना दिली नाही? का मुद्रा योजना दिली नाही? का स्टार्टअप योजना दिली नाही? का उज्ज्वला गॅस योजना दिली नाही? का शौचालय दिलं नाही? अरे मला माहिती आहे PM विश्वकर्मा असेल की आमची 50% कन्सेशन मध्ये आमच्या बहिणीच्या बसची योजना असेल, आमच्या 14,700 कोटीची शेतकऱ्यांना 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतची विजेच्या माफीची योजना असेल. असं पोट दुखतंय, असं पोट दुखायला लागलं की महिलांचा अपमान करायला लागलं. आता आमची लाडकी भाऊ योजना, आमचा लाडका भाऊ योजना सुरू आहे. मी या ठिकाणी श्री युवा नेते यांना मी आग्रह करेन की या ठिकाणी श्री वंश यांनी इथं असणारे जे तरुण आहे, ज्यांना या ठिकाणी या योजनेमध्ये सहभागी व्हायचं आहे, त्या सर्वांचे फॉर्म सोहम भरून घे आणि त्या सर्वांना योग्य मार्गदर्शन करत भविष्यामध्ये स्वतःच्या पायावर उभं राहता येईल या दृष्टीने आपल्या सर्वांना, त्या सर्व तरुणांना मदत करायची आहे. हाच खरा तर या युवा संमेलनाचा उद्दिष्ट आहे. आपण मूग असेल, बगारशा असेल, पोंभुर्णा असेल, चंद्रपूर ग्रामीण असेल, या ठिकाणी आपल्याला फॉर्म भरून घ्यायचे. आपला संकल्प आहे
की पहिल्या टप्प्यामध्ये आपल्या विधानसभेतल्या कमीत कमी 10,000 तरुणांना एक तर आपल्याला लाडक्या भावाच्या योजनेमध्ये सहभागी करायचं आहे, PM विश्वकर्मा योजनेमध्ये सहभागी करायचं आहे, किंवा जे उद्योग येतील या उद्योगामध्ये त्यांना स्किल देऊन त्यांचा समावेश होईल अशी काळजी आपल्याला घेण्याचा आपण संकल्प केला आहे. या संकल्पाच्या अनुरूप आपलं ऍडव्हान्टेज चंद्रपूरला मोठं यश आलं. जेव्हा आपण चंद्रपूरमध्ये ऍडव्हान्टेज चंद्रपूर घेतलं तेव्हा मोठ्या पद्धतीने या जिल्ह्यामध्ये आणि विशेष करून आपल्या मतदारसंघात इन्व्हेस्टमेंट येत आहे. आपल्या सर्वांना माझी सूचना आहे की शेवटी सळसळता रक्ताचा धडकता हृदयाचा तरुण हा कधीही निराश होता कामा नये. जेव्हा एखादा तरुण निराशेच्या गोष्टी करतो, जेव्हा एखादा तरुण उदासीन होतो, तेव्हा मला निश्चितपणे एकच वाटतं की ज्याच्या मजबूत खांद्यावर आपण 15 ऑगस्ट 2047 साजरा करण्याचा स्वप्न पाहतोय, तो खांदा कधी कमजोर होता कामा नये, तो खांदा कधीच निराश होता कामा नये. त्या खांद्यावर या देशाचा भारत मातेचा तिरंगा फडकवण्याचं काम आपल्या सर्वांना करायचं आहे. आणि यासाठी मी सर्व युवकांना आवाहन करेन. खरं तर या ठिकाणी मी 5चा टाइम दिला, तुम्ही 4चा दिला, मी 6ला आलो. मलाही आता मुंबईला उद्या सकाळी कॅबिनेट आहे आणि कॅबिनेटमध्ये काही महत्त्वाचे विषय हे आपल्या जिल्ह्याचे मग मंजूर करायचे आहे. आणि यासोबतच परवा महामहिम राज्यपाल हे पोंभुर्ण्याला आदिवासी संमेलनाला येत आहे. आपल्यापैकी ज्यांना शक्य असेल त्यांनी निश्चितपणे यावं. पण मी आपल्याला आवाहन करतोय की एक युवक म्हणून या संमेलनामध्ये एक ऊर्जा घेऊन जा. आणि मी तुम्हाला विश्वास देतो की जय भवानी जय शिवाजी हा जयघोष जरी केला तर तुमच्या रक्तामध्ये ऊर्जा निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. बेशुद्ध माणूसही शुद्धीवर येण्यासाठी एकच रामबाण उपाय आहे, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी एकत्र येऊन, युवक हा कोण्या जातीचा नाही, कोण्या धर्माचा नाही, युवक युवक आहे, तो भारत मातेचा सुपुत्र आहे, तो प्रतिज्ञा घेतो भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे. हे प्रतिज्ञा फक्त तोंडात पुटपुटायला नाही, कृतीत आणण्यासाठी आहे. आणि मूळ मधले तरुण ही प्रतिज्ञा कृतीत आणून या मूळचा गौरव वाढवतील. आणि जेव्हा गौरव वाढवतील तेव्हा मीही विश्वास देतो, जेव्हा मी इथं आलो तेव्हा वंश व त्याच्या सहकार्यांनी नारा दिला, सुधीर भाऊ आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. पण मी नारा देतो है, युवा भाई और बहनों आप आगे बढ़ो, सुधीर मुनगंटीवार पूरी शक्ति के साथ आपके साथ है. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ.